सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्र दिन विशेष बटाटा वडा, जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिळतो आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे वडापाव. तर येणाऱ्या महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपण बटाटे वडे बनवणार आहोत. सुरुवात करूया रेसिपीला. लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी 10 ते 12, 2 ते 3 इंच आल्याचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. तिखट तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता. कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत. तशीच बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अगदी पाव चमचा इतकं जिरे मी घातलेले आहे. आता हे सगळं आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे. याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तर इकडे मी हे छान कुटून ठेचून घेतलेलं आहे आणि हा ठेचा तयार झालेला आहे. आता तुम्ही हे हवे तर मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता. पण ठेच्याची चव ही बटाटा वड्यामध्ये खूप छान लागते. पण आपल्याला हा असा कच्चा न वापरता तेल गरम करून घेतलंय मी इथे. 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची राई अर्धा चमचा. राई पूर्ण फुटून द्यायची आहे. ती छान तडतडली की मग त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा जिरे. जिरे घातल्यावर सुद्धा ते छान फुललं की मग पाव चमचा हिंग घालायचा आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जो आपण ठेचा केलाय तो ठेचा तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट हवे असेल तसा तो घ्यायचा आहे. ठेचा घातल्यानंतर लगेचच मी यामध्ये घालणार आहे हळद. हळद ही तुम्ही अशी जर फोडणीमध्ये घातली तर याचा बटाटा वड्याचा जो रंग असतो भाजीचा तो खूप छान येतो. तुम्हाला आता हे बटाट्यामध्ये घातल्यावर कळेलच. कढीपत्त्याची बारीक चिरलेली पुन्हा काही पानं घालत आहे मी. कढीपत्त्याची पानं अशी छान बारीक चिरून घातली की वड्यामध्ये त्याची चव तर छान येतेच, शिवाय तो पोटातही जातो. काढून टाकला जात नाही. अख्खी पानं तोंडात आपण आल्यावरती काढून टाकतो, पण छान अशी बारीक पानं जर कढीपत्त्याची यामध्ये वापरली तर चव सुद्धा खूप छान येते. आता पुन्हा फोडणी झाल्यावरती हा गॅस मी चालू केलेला आहे आणि 1 मिनिटभर लसूणचा जो कच्चापणा असतो ना तो जाईपर्यंत आपल्याला लसूण छान खमंग असा परतून घ्यायचा आहे. कच्चा ठेचा आपल्याला वापरायचा नाही, नाहीतर त्याचा उगरट असा वास येतो. मीठ घातलेलं आहे थोडं चवीनुसार, म्हणजे ठेचा अळणी लागणार नाही. 1 मिनिटभरच मंद गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. ठेच्याचा रंग तुम्ही बघू शकताय किती छान आलेला आहे तो. आता इथे मी बटाटे घेतलेत उकडून. इथे मी 6 बटाटे मीडियम आकाराचे उकडून घेतलेले आहेत. त्याचे तुकडे करून घेतलेत. ह्यामध्ये आता ठेचा घालायचा आहे. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं तुम्ही यामध्ये वापरू शकता. राहिलेला ठेचा तुम्ही असाच जेवताना वगैरे सुद्धा तोंडी लावायला घेऊ शकता. आता इथे मी जे 6 बटाटे घेतले आहेत त्याचे 12 वडे आरामात होतात. एका बटाट्याचे 2 वडे हे प्रमाण तुम्ही वडे जर मोजून बनवायचे असेल तर घेऊ शकता. वरून घालतीये कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊया. ठेच्याचा रंग बटाट्यावर बघा तुम्ही लागताच किती छान असा पिवळा रंग आलेला आहे. आता प्रत्येक जण बटाटे वडा बनवताना त्याची भाजी फोडणीला घालूनच बनवून घेतात असं नाहीये. बरेच जण या पद्धतीने सुद्धा वडे बनवतात. त्यावेळेला जर तुम्ही हळद ठेच्याच्या फोडणीमध्ये घातलीत तर त्याचा रंग खूप छान येतो. अगदी बाहेर जशी बटाटा वड्याची भाजी असते पिवळी धम्मक असा छान रंग येतो. कच्ची हळद जर तुम्ही यामध्ये वापरली, कच्चा ठेचा डायरेक्ट असाच बटाट्यामध्ये उकडलेल्या घातलात तर फारशी त्याची चव छान येत नाही. त्यामुळे ठेचा सुद्धा तळून घ्यायचा आहे आणि ठेचा तळत असतानाच त्यामध्ये हळद सुद्धा घालायची आहे. हे आता मी इथे एकजीव करून घेते छान. बघा भाजीचा रंग तुम्ही बघू शकताय किती छान असा आलेला आहे तो. ज्यांना जर बटाट्याच्या फोडी थोड्याशा वड्यामध्ये आवडत असतील तर एवढे बटाटे तुम्ही मॅश करून घेऊ शकता. जर खूपच मऊ असा मॅश केलेला वडा आवडत असेल तर पावभाजीच्या मॅशरने तुम्ही मॅश करून घेऊ शकता. आता ज्या आकाराचे वडे बनवायचे तेवढं मिश्रण घेऊन त्याचा गोल गोळा करायचा आहे आणि असा दोन्ही हातांनी तळव्यांवरती दाबून घ्यायचा आहे. बघा हा आपला वडा तयार झालेला आहे. जर तुम्हाला गोल वडे आवडत असतील तर तसाच गोल ठेवून देऊ शकता. आता आपण बनवून घेऊया बॅटर. त्यासाठी मी इथे घेतेय 2 वाटी भरून चण्याचं पीठ. आता मी हे जे 6 बटाटे घेतले होते त्याच्यासाठी 2 वाटी चण्याचं पीठ हे अगदी बरोबर आहे. जे थोडं फार काही पीठ राहतं सगळे वडे झाल्यानंतर त्याच्यात तुम्ही बटाटे भाजी वगैरे बनवू शकता. आता सुरुवातीलाच खूप जास्त पाणी पिठामध्ये घालायचं नाहीये. सुरुवातीला थोडंसं पाणी घालून घट्ट पिठामध्येच त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत.
जर सुरुवातीला तुम्ही एकदम पाणी घातलं आणि बॅटर जरा पातळ बनवून घेतलं तर ज्या पिठाच्या गुठळ्या होतात त्या अजिबात मोडल्या जात नाहीत. त्याचे असे वरती गोळे गोळे येतात आणि त्या मोडता येत नाहीत. त्यामुळे आधी घट्ट पिठामध्ये या गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत. ते चमच्यानी जमत असेल तर चमच्यानी घ्या किंवा विस्कर जो आपला असतो त्याने व्यवस्थित ढवळून या गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत. तर बघा एक 2 ते 3 मिनिटं सतत असं ढवळल्याने या गुठळ्या सगळ्या छान मोडल्या गेलेल्या आहेत आणि पीठ तुम्ही बघू शकताय एकसारखं प्लेन झालेलं आहे. 1 मिनिटभर 1-2 मिनिटासाठी हे पीठ छान असं फेटून घेतलं की वडा सुद्धा खूप हलका होतो. सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही. आता यामध्ये तुम्हाला जसं बॅटर हवं असेल घट्ट, पातळ त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे. बऱ्याच जणांना बटाटा वड्याचं जे कव्हर असतं ते थोडं पातळ आवडतं, तर काही जणांना थोडं जाड असं कव्हर आवडतं. जर तुम्हाला जाड कव्हर आवडत असेल तर बॅटर थोडं घट्टच ठेवायचं आहे. तर हे बॅटर आता इथे तयार झालेलं आहे. वडे तळताना मी त्यामध्ये गरम गरम तेल 2 चमचे घालणार आहे. तुम्हाला जर सोडा घालायचा असेल तर छोटा पाव चमचा सोडा तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हे मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे. मीठ बॅटरमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण वडे तळायला सुरुवात करूया. तेल इथे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मोठ्याच फ्लेमवरती सुरुवातीला तेलामध्ये वडे सोडायचे आहेत. जसं भांडं तुम्ही वडे तळायला घेतलं असेल त्या हिशोबानेच एका वेळेला वडे तेलात सोडायचे आहेत. तर इथे मी थोड्या मोठ्या साईजचे वडे असल्यामुळे 3च वडे तेलात टाकलेले आहेत. वडे तेलात सोडल्यानंतर लगेचच त्याला झारा लावायचा नाहीये. 2 मिनिटांमध्ये हे वडे छान स्वतःहूनच वरती येतात, तरंगू लागतात. तेव्हा मग आपल्याला झाऱ्याने ते पलटी करून घ्यायचे आहेत. वडा टाकल्या टाकल्या त्याला लगेच झारा लावायचा नाहीये. तर बघा एका साईडने हे वडे हलक्याशा गुलाबी रंगावरती झालेले आहेत. आणखीन एक 2 मिनिटं आपल्याला दोन्ही साईडने हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. आता इथेच मी हिरव्या मिरच्या सुद्धा घालत आहे तेलामध्ये. तेलामध्ये मिरची तळताना कधीही तिला मध्ये चीर पाडायची आहे आणि मगच तेलात सोडायची आहे. नाहीतर काय होतं, ती मिरची तेलात फुटते आणि मग अंगावरती ते तेल उडू शकतं. तर मिरच्या बघा 2 मिनिटात अगदी तळून होतात. जास्त वेळ काही त्यांना लागत नाही. तर मिरच्या मी इथे काढून घेतेय आणि जे आपले हे वडे आहेत ते सुद्धा आता छान तळले गेलेले आहेत. एक अर्ध्या मिनिटामध्ये ते सुद्धा आपण काढून घेऊया. त्याचा रंग तुम्ही बघू शकताय. दोन्ही बाजूने एकसारख्या रंगावरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आता छान इथे गुलाबी रंग या वड्यांना हलका सोनेरी रंग आलेला आहे. याच्याहून जास्त हे वडे आपल्याला तळायचे नाहीयेत. अशाच पद्धतीने मी बाकीचे वडे सुद्धा तळून घेणार आहे. तर इथे आपले आता गरम गरम बटाटा वडे तयार झालेले आहेत. काही वडे मी ते गोल आकारामध्ये सुद्धा तळलेले आहेत. तुम्हाला जसे शेपमध्ये वडे आवडत असतील त्या शेपमध्ये तुम्ही तळू शकता. सोबतच इथे मी सुकी चटणी सुद्धा लाल बनवलेली आहे. आपण जेव्हा वडे तळतो तेव्हा साईडला जे बेसन येतं ना ते कुरकुरीत बेसन आपल्याला प्रत्येक वेळेला काढून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमध्ये ते बेसन, मीठ, मिरची पावडर आणि थोडासा पावाचा तुकडा टाकून छान अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे. सोबतच तळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आजची बटाटा वड्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.